का आज 17वां रोजा है, 17वां ही है ना। और इस रोजा इफ्तार के हमारे संयोजक मेरे मित्र डॉक्टर अमोल देवड़ेकर की दावत पर आप सब लोग यहाँ आए। मैं हमारी नियोजन कमेटी की तरफ से मुश्ताक पटेल आप सभी का यहाँ हार्दिक स्वागत करता हूँ। हमारे दरमियान महाराष्ट्र की बहुत बड़ी नेता सुषमाताई अंधारे वो भी यहाँ मौजूद है, कुछ ही मिनटों में वो यहाँ पहुँचने वाली है। उसी के साथ हमारे इस भाग के नगर सेवक अली जनाब विशाल गनोड़े साहब भी यहाँ मौजूद है। युवा नेता जावेद खान साहब वो भी इस प्रोग्राम में यहाँ मौजूद है। हमारे मुफ्ती रफीक खान साहब अजमेरी जो आज इस प्रोग्राम की क़यादत कर रहे हैं वो भी यहाँ मौजूद है। उसी के साथ मेरे दो साड़ुंके साहब वो भी यहाँ मौजूद है। हमारे मित्र अलाट साहब वो भी यहाँ मौजूद है। राष्ट्रवादी अली जनाब भोला सिंह अरोरा साहब उनके बेटी वो भी यहाँ मौजूद है। सब हम सब की जानिब से आप सभी हजरात का जो रोजादार है और इस मोहल्ले के रहने वाले सभी लोगों का मैं यहाँ तहे दिल से उनका इस्तकबाल करता हूँ, उनका स्वागत करता हूँ। सबसे पहले मैं हमारे दोस्त भोला सिंह अरोरा जी से विनती करूंगा कि आज आप इस अच्छे और पाक और एक बंधुभाव मिलन के मौके पर हमारे इस महफिल में आप अपना ख्याल पेश करें। विशाल दादा यहाँ अपने तासुरात यहाँ पेश करेंगे। विशाल दादांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावे। शिवसेना नेत्या माननीय सुषमाताई अंधारे यांचं आज या रोजा इफ्तारीच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक असं स्वागत करतो। त्यांच्यासोबत आमचे शिवसेना नेते रघुनाथजी कुचिक, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे आणि या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर अमोलजी देवळेकर या ठिकाणी व्यासपीठावरती आलेले आहेत। सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। समोर उपस्थित असलेल्या सर्वच मुस्लिम बांधवांचं ज्यांनी आज पाक असा हा पवित्र असा हा रोजा पकडून परमेश्वराची आठवण केली, परमेश्वराचे जे आपल्यावरती उपकार आहेत त्या उपकाराची जाण म्हणून आपण परमेश्वराला आज आठवण करण्याकरता हा उपवास करत असतो। परमेश्वराची शुक्रिया, परमेश्वराचे आभार मान्य करण्याकरता हा उपवास करत असतो। त्या उपवासाबद्दल तुमचे हा जो काय रमजानचा महिना आहे, उर्वरित महिना हा तुमचा सुखकर जाओ। हा आपला महिना सुखकर जावो अशा सर्वांना शुभेच्छा देतो। आणि फार थोडा कमी वेळ असल्या कारणाने मी जास्त न बोलता पुढील या ठिकाणी जावेद भाई खान यांना या ठिकाणी 2 शब्द बोलायला विनंती करतो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू आणि सर्वांना माझा जय महाराष्ट्र। आज पुणे शहर शिवसेनेतर्फे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात रोजा इफ्तारीच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या, आमच्या भगिनी सुषमाताई अंधारे, आमचे नेते रघुनाथजी कुचिक, शहर प्रमुख संजयजी मोरे, विभाग प्रमुख चंदनजी साळुंके, बाळासाहेब मालुसरे आणि लोकप्रिय नगरसेवक विशालजी धनवडे, प्रदीप दादा गायकवाड, निलेशजी अल्लाट, आमचे अजमेरी मौलाना साहेब आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। रोजा इफ्तारीचा कार्यक्रम आणि आयोजक देवळेकर म्हणजे समीकरणच वेगळे सर। आज मी आता येत होतो ताई, तेव्हा मी बघत होतो की यात्रा चालली होती, सावरकर जीवन गौरव यात्रा, आणि त्यात एकच रंग दिसत होता आणि त्यात सगळ्या टोप्यांवर लिहिलं होतं मी सावरकर, मी सावरकर। आणि इथं बघा ताई सगळ्या कलरचे रंग आहेत आणि सगळी प्रकारची लोक आहेत आणि यालाच सर्व धर्म समभाव मानतात आणि अशा कार्यक्रमातूनच भारत घडतो आणि एक सुंदर मेसेज जातो। एक तो कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आहे। लोक या कार्यक्रमाला जास्त पसंती देतात असं मी समजतो। परवा तुम्ही ताई आमच्या नूरे हिरा मस्जिदच्या कार्यक्रमाला पण आलते, त्या ठिकाणी तुमच्यामुळं जी एक वातावरण निर्मिती झाली रमजान मध्ये आणि आजपर्यंत मला अनेक असंख्य फोन आले। परवा आमच्या माजी आमदार महादेवांना बाबर यांचा पण रोजा इफ्तारीचा कार्यक्रम आहे, त्याला पण तुम्हाला यायचंय, त्यांनी पण तुम्हाला आमंत्रण दिलंय।
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना शफीना हबीबना व नूरना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। रब्बना आतीना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमा इन्नका अंतल वहाब। अल्लाह हमारे गुनाहों को, खताओं को, लग़्ज़िशों को माफ फरमा। अल्लाह हमारी कोताहियों को, गलतियों को माफ फरमा। रात के अंधेरे में, दिन के उजाले में, जाने में अनजाने में जो भी हमसे गलतियां हुई, खता हुई है मौला उसको माफ फरमा। मौला करीम आज जो ये मिलन के साथ में जो रोजा इफ्तारी हो रही है अल्लाह उसको भी इंतहा कबूल फरमा। आने वाले जितने भी मेहमान हैं अल्लाह इनकी भी कुर्बानियों को कबूल फरमा। हमारे रोजे और हमारे रोजों के साथ में हमारी खुलूस, हमारी लिल्लाहियत को अल्लाह कबूल फरमा और लाडले हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह दरबार मुबारक के अंदर में सुरखरोही नसीब फरमा। अल्लाह हमारी टूटी फूटी दुआ को महज अपने लुत्फ और करम से और जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तुफैल में हमारी दुआ को कबूल फरमा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा इन्नी लका सुमतु व बीका आमनतु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ्तरतु फतक़ब्बल मिन्नी बिस्मिल्लाहि व अला बरकतिल्लाह। रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये आपल्या या पुणे शहराचा जसा सांस्कृतिक वैचारिक इतिहास आहे त्या इतिहासाला साजेसा आणि शिवसेनेच्या विचाराला साजेसा असा हा सर्व धर्मांचा, प्रांतांचा, माणसांचा, त्यांच्या विचारांचा आदर करणारा हा आपला प्रांत आहे आणि मराठी माणूस हा सर्वांवरती प्रेम करणारा माणूस आहे। म्हणूनच आजच्या या रोजा इफ्तारीच्या कार्यक्रमाला सर्व तुम्ही जण या प्रेमाने, आदराने आणि बहुसंख्य संख्येने उपस्थित राहिलात। पावसाच्या अतिशय प्रतिकूल वातावरणात सुद्धा पावसाचा विचार न करता तुम्ही सर्व ज्या प्रेमाने इथे उपस्थित राहिलात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। त्याचप्रमाणे ज्यांचा झंझावात महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्वत्र बघतात आणि ज्या इमानच्या बाजूने उभे आहेत, ज्या जिहादच्या बाजूने उभे आहेत त्या आमच्या लाडक्या सुषमाताई अंधारे, शिवसेनेच्या प्रवक्त्या उपनेत्या, तसेच शिवसेनेचे कामगार नेते आणि महाराष्ट्राचे उपनेते रघुनाथजी कोची, पुणे शहराचे शिवसेना शहर प्रमुख आमचे मित्र आणि मार्गदर्शक संजयजी मोरे, ज्यांचं मार्गदर्शन राजकारणातल्या माझ्या पहिल्या दिवसापासून आहे ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ज्यांना खऱ्या अर्थाने आधुनिक काळातला शाहू महाराज म्हणतात ते आमचे रवींद्रांना माळवदकर, आमचे ज्येष्ठ बंधू आणि इथले स्थानिक नगरसेवक प्रदीप दादा गायकवाड, ज्यांच्या कल्पक राजकारणातून मंडईने पुण्याची नव्हे तर या महाराष्ट्राची वैचारिक दिशा ठरवण्याचं काम मंडई कट्ट्याच्या माध्यमातून सातत्याने सुरू केलंय ते आमचे मालुसरे साहेब, बाळासाहेब, आमचे मित्र आणि धडाडीचे आरपीआयचे नेते, आजारासाठी 2 मिनिट थांबूयात आपण। बेटर है। ले लो। फोटो क्या छोड़ो भाई। गूगल फरमा
कोई साथ देने के लिए बैठो। चालू रखो, चालू रखो, चालू रखो। बस 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 बस। हे भाऊ या तिथे बस। आमचे लाडके नगरसेवक, आमचे बंधू विशालजी धनवडे, या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख उत्तमजी भुजबळ, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रमुख अतुल गोलकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि व्यापारी सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे मित्र भोलासिंगजी अरोरा, तसेच या विभागाचे माजी नगरसेवक आणि आमचे जवळचे मित्र मनीष भाऊ साळुंके, ज्या माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये जे माझे निवडणूक प्रतिनिधी होते ते आमचे मुश्ताक भाई, जे हातात हात घालून, जावेद भाईने आता सांगितलं की रोजा इफ्तारीचा कार्यक्रम आणि अरेंजर देवळेकर आहेत, कारण देवळेकरांसोबत जावेद भाई आहेत, कारण आम्ही हातात हात घालून काम करतो आणि ते काम कुठल्या धर्माचं नसतं, तर ते विचारांचं असतं, मानवतेचं असतं, कल्याणाचं असतं. म्हणून आमचे मित्र जावेदभाई शेख, खान, पद्माताई सोरटे आणि ज्यांचं माजी नगरसेवक राहुल भाऊ तुपेरे यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यावं. या कार्यक्रमाचं संयोजन ज्यांनी केले ते आमचे रिजवान भाई, अमजद भाई, जावेद भाई, जिशान, फैजान, अदनान आणि सर्व नाना पेठीतील आमचे पठाण बंधू असतील आणि सगळे कार्यकर्ते, आरिफ भाई असतील, या सगळ्यांचं पुनश्च एक बार मी स्वागत करतो. किरण सकाले आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराने आज ज्या टुर्नामेंट्स आयोजित केल्यात या प्रसंगी त्यांचंही मी ते स्वागत करतो. आणि अफगाणिस्तानचे आमचे मित्र वली रहमान इथे आज आलेले आहेत. वली रहमान यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. हे इंटरनॅशनल आस्फा नावाची जी संघटना आहे, जे इंटरनॅशनल विद्यार्थी फोरम आहे अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्याचा, त्याचा जागतिक अध्यक्ष आहे वली रहमान आणि सरहद सोबत ते काम करतात. आणि मला अभिमान वाटतो की वली रहमानला अम्बिलिकल फिच्युला डेव्हलप झाला होता आणि दिल्लीमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये 2 ठिकाणी तो ऑपरेट झाला होता. त्याच्यानंतर रिकरन्स त्याला झाला असताना संजय नाहर सरांनी वलीला माझ्याकडे पाठवलं आणि इथे डॉक्टर समीर बदामींनी होप मध्ये त्यांचं ऑपरेशन केलं आणि ते पूर्णतः सक्सेसफुल झालं. अशा पद्धतीची सगळी आमची मित्र आहेत जी अगदी भारतात नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा कानाकोपऱ्यात पसरलेली आहेत, कारण आपण चांगल्या विचारांचं काम करतो. असं चांगल्या विचारांचं काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं खूप खूप या रोजा इफ्तारीच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि यानंतर मी मुश्ताक भाईंना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांना आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करावं. रवींद्र अण्णा माडवतकर हे आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील. विचारपीठा उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी, सर्व जाती धर्माचे बंधू भगिनी, या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता आणि सर्व धर्म समभावाचा अत्यंत चांगला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये ताई 30 वर्षापूर्वी ज्यावेळेला भिवंडीला शिवजयंतीची मिरवणूक निघत होती आणि प्रचंड तणाव तिथं असायचा, त्यावेळेला तिथले वसंत कोरेगावकर म्हणून ECB होते, पुण्यात बदली करून आल्यानंतर फरसखानामध्ये त्यांनी एक मिटिंग घेतली आणि जर जातीय तणाव निवारण करायचं असलं तर त्यांनी तिकडं कार्यक्रम सुरू केला होता की हिंदूंच्याकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार. तर त्याचा पहिला कार्यक्रम मी 30 वर्षापूर्वी पुणे शहरात घेतला, तो आज तागायत चालू आहे. मग त्याच्यामध्ये थोडीशी गणपतीच्या मोदकाने मुस्लिमांचा रोजा इफ्तार, गणपतीला शिरखुर्म्याचा नैवेद्य, गेल्या वर्षी हनुमान जयंतीच्या प्रसादाने रोजा इफ्तार केला. पण योगायोगाने आमचं साखळीपीर तालीम मंडळ आहे आणि खालकर तालमीत मनसेचे अध्यक्ष त्यांच्या हस्ते हनुमान चालिसा होती आणि ती बातमी आल्यामुळं त्याला बरीच हवा मिळाली आणि तो कार्यक्रम प्रचंड गाजला. मी पुन्हा एकदा देवळेकर आणि त्यांच्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही हा इतका चांगला कार्यक्रम घेतला. आता ही तुम्हाला कल्पना असणार, नानापेठ भवानीपेठ पूर्वी जातीय दंग्याचं उगमस्थान असायचं, आता सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा परिसर
इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून झालेला आहे. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या ह्या व्यासपीठावर सगळ्याच पक्षाचे लोक आहेत, अगदी भाजपचे मनीष साळुंखे सुद्धा आहेत. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. मी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद. मोहन वाडेकर साहेबांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. मी गणेशपेठ गुरुद्वाराचे प्रमुख माझे मित्र भोलासिंग अरोरा यांना विनंती करतो की त्यांनी 1 मिनिटामध्ये आपले विचार या ठिकाणी. नमस्कार. मला माहिती आहे आपण सगळ्या सुषमाताईला ऐकायला आतुर आहो, तरी मी 1 मिनिट घेतो. अव्वल अल्लाह नूर उपाया कुदरत के सब बंदे एक नूर ते सब जग उपजा को भले को मंदे. के वाहिगुरु अल्लाह भगवान सब एक है. और ऐसा कहते हैं कि माह रमजान का जो महीना होता है, ये टाइम समय जो होता है, इसमें वाहिगुरु से, अल्लाह से, भगवान से आप जो भी दुआ मांगो वो कबूल होती है. तो मेरी आप सबसे हाथ जोड़ के रिक्वेस्ट है कि हमने एक दुआ मांगनी चाहिए महाराष्ट्र राज्य के लिए कि सुषमाताई, कुचिक साहब, उद्धव ठाकरे साहब, शरद पवार साहब, राहुल गांधी साहब, सबकी अगुवाई में महाराष्ट्र और देवेंद्र फडणवीस जी की अगुवाई में अपने मन के द्वेष निकाल के महाराष्ट्र की तरक्की होए और सुषमाताई और ये सब लीडर हमको मार्गदर्शन करें और इसी मिल भावना से हम काम करते रहे. मेरा भाई अफगानिस्तान से आया है, इनका हमारा पुराना नाता है, इनका भी स्वागत है. और आप सबको वापस से माह रमजान की मुबारक, रोजा इफ्तियारी की मुबारक. धन्यवाद. मुश्ताक भाई हमेशा पूरा डेलीगेशन लेके गुरुद्वारे में आते रहते हैं. मुसलमान भाइयों से मेरा रोज का संबंध है. धनवड़े साहब को मालूम है, हमारे गुरुद्वारे में रोज चलता है. इसी तरीके से प्रेम बना रहे, यही कहूंगा. धन्यवाद. वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतह. प्रसिद्ध चित्रपट निर्माते फंडरी शाळा अनुमती राक्षस सारख्या राष्ट्रीय पारितोषिक सिनेमांचे निर्माते आणि मराठी विचारवंत निलेशभाई नवलखा यांचंही खूप खूप स्वागत. भोलासिंग नंतर मी महाराष्ट्राचे नेते आदरणीय कुचिक साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले बहुमूल्य मार्गदर्शन या ठिकाणी करा. कुचिक साहेब. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आमच्या ताई, आता त्या सगळ्या महाराष्ट्राच्याच नाही, जगाच्या आणि भारताच्या सुद्धा ताई आहेत. कारण कुठल्या कोपऱ्यात ताई पोहोचल्या नाही असं मला वाटतं आता महाराष्ट्रात आणि जगातही माणूस दिसणार नाही. आज के इस समारोह में हमारे साथी डॉक्टर अमोल जी देवलेकर, जिन्होंने यहाँ पे सारे मेहमान को बुलाया, सारे कम्युनिटी के, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बाकी सारे लोग हैं. मैं समझता हूं कि हम लोग जब पढ़ते हैं तो मैं एक ही मैसेज देना चाहता हूं. मजहब कोई गलत काम नहीं सिखाता, वो कोई भी मजहब हो, चाहे हिंदू हो, मुस्लिम हो, और भी हो, ईसाई हो. और आज का दिन मैं आपको बताता हूं, आज ईस्टर है, आज संकष्टी भी है और आज रोजा भी है. तो हम समझते हैं कि हम पुराने जमाने में एक मूवी देखते थे, अमर अकबर एंथनी वाली. तो कम से कम हमारे भावनाओं में, भाईचारों में अमर अकबर एंथनी सदा रहे, जो हमारा भाईचारा बने रहे. लेकिन एक चीज से हम सारे साथियों को सावधान रहना है. मैं इसलिए कह रहा हूं, धर्म के ऊपर किसी का पेट नहीं भरता है. इसके लिए धर्म के नाम पे आग लगाने वाले बहुत है. हमारे दिमाग से सोचना है, आग को बुझाना है या आग को जलाना है. आग अगर दिमाग से करोगे तो मैं नहीं समझता कोई मजहब सिखाएगा आपको आग लगाओ, आग बुझाओ और भाईचारा बढ़ाओ. यही मैं कहता हूं. हमारी पार्टी, माननीय शिवसेना नेता, हमारे कुटुंब प्रमुख उद्धव जी सारे लोगों के साथ है. हम छत्रपति की यही भूमिका लेके चलते हैं, जिन्होंने कहा था हिंदवी स्वराज्य मुझे चाहिए. और हिंदवी स्वराज में उनके सिपे सालार से लेके, आप जानते हो कौन से साथी थे, 12 बलूतीदार से लेके सारा समाज उनके साथ में. उन्होंने बनाया, वो अपने लिए बनाया, मजहब के लिए बनाया या किसी के लिए नहीं है, तो भाईचारे के लिए बनाया. आप सब साथियों को मैं यहाँ पे शुभकामनाएं देता हूँ. आपका ये आज का उपवास का जो यह है, वो सबको आप उपवास करते हैं भगवान के नाम पे, अल्लाह के नाम पे, कि शांति के लिए, दया के लिए, प्रेम के लिए. तो सब लोगों को मेरी शुभकामनाएं. आप ऐसे ही भाईचारे से रहे, जो भी साथ रहे, कंधे से कंधा मिलके चले. हमारी कोई भी आपको
मदद हो या कुछ हो तो बिना शक हमारे पास पहुंच सकते हैं। डॉक्टर साहब तो हमारे साथ में है ही है और वो आपके साथ में भी है, तो आपको सबको शुभकामनाएं, धन्यवाद। हमारे स्पेशल मेहमान अफगान से आए हुए वली साहब से मैं गुजारिश करता हूं कि अपने ख्यालात यहाँ पेश कर। आदरणीय वली साहब। Thank you so much. I wish I could speak Marathi so that everyone could understand, but unfortunately I am not able to speak Marathi, but हिंदी में कुछ बात कर सकते हो। तो बहुत खुश हो आज आप सबके बीच में यहाँ पे इस बहुत ही अच्छा प्रोग्राम और इवेंट जो सर ने, दिवलेकर सर ने और हमारा और दोस्त जो है होप हॉस्पिटल और वगैरह जो इनके साथी है, इन्होंने बनाया है एक बहुत खूबसूरत, मेरा हिंदी खत्म हो गया, तो दिस इज जस्ट ग्रेट इवेंट एंड आई एम रियली हैप्पी फॉर इट टू बी here amongst you all, and I'm really thankful. And we can see the unity and diversity, which is the motto behind the India. Whenever we are thinking about India, the first thing that comes to our mind is that unity and diversity. Means India is the nation which is diverse in nature, with different religions, different castes, different communities are living all together. But the unity is the thing which is very special about India, about the 20s all around living together and celebrating all the events or all the auspicious days and the events that are specific to religions together with each other. If that is Diwali, Muslims and rest of the religions, they are celebrating with each other. If that is Christmas, rest of the religions are coming together and celebrating with our Christian brothers, and as well as if it is Eid or if it is Ramzan, we can see a very good gesture over here that all brothers from all the religions have come together, and this is how the humanity works, and this is how the philosophy of Vasudhaiva Kutumbakam works. That world is one family, and it is how it assemble it that world is one family. So thank you so much, sir, for inviting and being here. ज्या ताईंना आपण ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहतात आणि नमाजची पण वेळ होणारे 5-7 मिनिटांनी मी आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या महाराष्ट्राच्या नेत्या सुषमा ताई यांना विनंती करतो की त्यांनी समारोपपर भाषण या ठिकाणी होईल। अल्हम्दुलिल्लाह, इस प्रोग्राम में, इफ्तारी के प्रोग्राम में शिरकत किए हुए हमारे उपनेता जी रघुनाथ दादा कुची, साथ ही नगर सेवक हमारे जावेद भाई, शहर प्रमुख संजय भाई, डॉक्टर अमूल भाई और अवले रहमान भाई और आप सभी। वैसे मैं ज़्यादा कुछ नहीं बोलूँगी, भाषण तो बिल्कुल ही नहीं दूंगी क्योंकि रोज बोल बोल कर अभी थक गई हूँ, तो आज तो बस सुकून से सबको सुनने के लिए आई थी। लेकिन इस पाक महीने में जिस तरह से हम सब एक साथ मिलजुल कर इकट्ठे आकर आज इस इफ्तार पे इकट्ठे आए हैं, आज पर इस्लाम के जो कैलेंडर है उस कैलेंडर के मुताबिक का यह 9वां महीना जो हम सब के लिए बड़ा पाक महीना है। और वो पाक महीना, जितना कुछ मैं कह रही हूँ कि मैं थोड़ा थोड़ा सीख रही हूँ, इतना तो कुछ पता नहीं है, ज़्यादा अरब भी नहीं जानती हूँ, उर्दू सीखने की कोशिश कर रही हूँ, लेकिन जितना कुछ थोड़ा बहुत इल्म पाने की, थोड़ा बहुत उसकी जानकारी लेने की कोशिश करती हूँ, उसके मुताबिक जो मुझे मिला है नॉलेज, कहते हैं कि इसी महीने में अल्लाह ताला ने मोहम्मद साहब को कुरान की कुछ आयतें दी थी, इफ आई एम नॉट रॉन्ग, और इसलिए यह महीना बड़ा पाक महीना माना जाता है। यह महीना जो रमजान का यह माह है, यह हम सब इसलिए भी मना रहे हैं कि यह पाक महीना है, यह हमारे अल्लाह के प्रति जो यकीन है वो और ज्यादा गहरा करता है। इसी महीने में लोग सब्र के मायने भी समझ जाते हैं, लोग पाक दिल जितना हो सके उतना, जितनी नेकी बटोर सके उतनी नेकी बटोरते हैं।
कोई ज़कात देने की कोशिश कर रहा है, कोई चैरिटी में कुछ देने की कोशिश कर रहा है। हर तरह से वह नेकी बटोर रहा है, जितना हो सके उतना वह अमन पसंद बातें कर रहा है। जिन लोगों के दिलों में बड़ी नफरतें और बड़ी रंजिशें हैं, वह लोग जरा आकर यह भी देखें कि आखिर इफ्तारी होते कैसी है, आखिर इस महीने में लोग अपना बर्ताव कैसे रखते हैं। जिन लोगों ने कभी यह महसूस नहीं किया है, कभी इन प्रोग्रामों में कभी शिरकत नहीं की है, वो बेवजह कुछ मनमुटाव रखे हुए हैं, दिलों में रंजिशें रखे हुए हैं। हम आज के दिन अल्लाह ताला से यह भी दुआ करेंगे कि उन सब के दिलों की वह रंजिशें मिट जाए, वह नफरतें दूर हो जाए। हम सब चाहे किसी मजहब से, चाहे कहीं से हो, मैंने जैसे पहले भी कहा और फिर एक बार कह रही हूँ कि कोई है जो हम सबको, जिस किसी ने आपको बनाया है, मैं उसी की आजमाइश हूँ। जो आपका हश्र होने वाला है वही भी तो अंजाम मेरा भी है। तो आप में और मुझ में कुछ भी अलग नहीं है। ऐसा कुछ नहीं है कि यहाँ जितने लोग आए हैं उसमें से कुछ लोग हैं कि जिनका सफर खत्म ही नहीं होगा। हर किसी का सफर रुकने वाला है। हर कोई जो हाथ में टिकट लेकर बैठा है वह कहीं ना कहीं किसी ना किसी मकाम पर उतरने वाला है। कोई पहले उतरेगा, कोई बाद में उतरेगा, उतरेगा इतना तय है। बस सफर से वो सफर खत्म होते समय दिल में किसी तरह की कोई शर्मिंदगी ना हो कि साला मैंने कुछ गलती कर दी है, किसी का दिल दुखाया है मैंने, किसी के प्रति कुछ तो बेईमानी की है, किसी के लिए मेरे दिल में कुछ बदनीयत आई है। वह रंजिश, वह किसी भी तरह की वह बात नहीं रहनी चाहिए। इसी के लिए आज के दिन हम सब्र, बेइंतहा खुद पर सब्र, अपने कहने बोलने पर, लिखने पर, अपने बर्ताव में, हर एक चीज में वह जितना हो सके वह बटोरने की कोशिश कर रहे हैं। आज के दिन आप सभी को अल्लाह ताला बहुत सारी दुआओं से वह आपके जिंदगी में, आपके घरों में बरकत अता फरमाए। यही दुआ करते हुए आज के दिन हमको यहाँ पर जिस तरह से आप सभी ने इनवाइट किया, अपनाया और बहुत सारा प्यार दिया, आप सबका हम बहुत ज़्यादा शुक्रिया अदा करते हैं। मैंने शुक्रिया की बात उस दिन भी मस्जिद में कही थी कि मैं शुक्रिया के, मुझे लगता है कि अरे क्यों बार बार झुकना, क्यों हम शुक्रिया अदा कर रहे हैं, बार बार थैंक यू बोल रहे हैं। लेकिन मैंने उस दिन भी कहा कि जब मुझे पता चला कि अरे शुक्र का मतलब क्या है, शुक्राना का मतलब क्या है, क्यों लोग शुक्र अदा करते हैं, यह सांस जिसकी वजह से चल रही है। मुझे पता नहीं है कि मैं कल का प्लानिंग कर रही हूँ, पर कल का प्लानिंग मेरा जिसकी वजह से अंजाम तक पहुंचने वाला है, मुझे उसके प्रति आई शुड बी थैंकफुल टू हिम। एंड दैट्स वाई यह जो शुक्राना है वह भी एक अपने आप में बड़ी बात है। आप सबके प्रति बहुत बहुत शुक्रिया अदा करते हुए यहीं पर मैं ऐसे बहुत बोल सकती हूँ, मैं जरा रुकती हूँ क्योंकि आप सभी को अभी इफ्तारी और आपको नमाज का भी वक्त हो चला है। सो थैंक यू सो मच। धन्यवाद ताई. ताईंना नेहमी जोरदार, धमाकेदार आणि दुसऱ्यांना घाम फोडणारं भाषण करताना बघायची सवय. परंतु हे आपल्या लोकांविषयी प्रेम आहे जे त्यांना खोट्या भामट्या लोकांविषयी आक्रमक करतं. याची प्रचिती त्यांच्या आजच्या भाषणामधून तुम्हाला आल्याशिवाय राहिली नसेल. धन्यवाद ताई. कुचिक साहेब खूप खूप धन्यवाद. यानंतर आजच डॉक्टर आंबेडकर कॉलेज डीसीएम सोसायटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ज्या क्रिकेटच्या टुर्नामेंट घेतल्या होत्या त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी मी चकालेंना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि विजेत्यांना सुषमा त्यांच्या हस्ते सन्मानित करावं. चकाले. धन्यवाद सर. आलेल्या सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. देवळेकर सरांतर्फे सर्व पाहुण्यांचे देखील सहर्ष स्वागत. आज आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून आज दिवसभर क्रिकेट खेळतोय आणि ते सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त व महात्मा फुलेच्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती महोत्सव म्हणून टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं महात्मा फुले ग्राउंड मध्ये. आणि त्या ग्राउंडचे विजेते व उपविजेते असे दोन्ही संघ, बेस्ट फलंदाज, बेस्ट गोलंदाज, ते देखील आज सगळे इथं बोलवलेत आणि त्यांना आपण आता तुमच्या हाताने
पारितोषिक देणार आहोत. आणि सरांनी बोलल्याप्रमाणे सकाळी सरांनी स्टेजवर आले, सरांनी उद्घाटन केलं क्रिकेटचं. तेव्हा सरांना म्हटले की सरांचा जो योगायोग येतोय 10 तारखेचा आणि 11 तारखेला महात्मा फुलेंची जयंती आणि 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची. सर याच्यासारखं भाग्य सर तर खरंच तुमचं कुठं नसणार. खूप छान, खूप छान. सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे सरांसाठी. आणि सरांनी दरवर्षीप्रमाणे सर म्हटले की आपण दरवर्षी अजून मोठी टुर्नामेंट करू आणि जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करू. धन्यवाद सर, पुन्हा एकदा परत धन्यवाद. आणि सर्व क्रिकेट टीम तर्फे, आमच्या सर्व खेळाडूंतर्फे सरांना आम्ही एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा गिफ्ट करतोय. या टीम सगळे आपली पूर्ण टीम या दोन्ही टीम या. चला या नवरत्न क्रिकेट संघ, चला सगळे. सुषमाताई सर. फोटो खाली बसा टीम, तुम्ही बसा खाली बसा ना टीम. धन्यवाद. द्या फ्रेम देऊन साईडला या. चला. बेस्ट फलंदाज या. नाव घ्या. अनिरुद्धजी. बेस्ट फलंदाज दिवसभराचा हा बेस्ट फलंदाज. बेस्ट गोलंदाज अमित. चला अमित पटकन. हा डावकरा गोलंदाज आहे. इकडे ना. सेकंड रनर आपण उपविजेता संघ नवरत्न क्रिकेट क्लब ही आपली यंग मोठाळी. तिथे हा संघ आहे. बेटा हे जरा खाली बसा. तुम्ही खाली बसा वाडा. खाली बसा ना. धन्यवाद ताई. आणि आज दिवसभराचा विजेता संघ म्हणजे एन्जॉय क्रिकेट संघ. जरा बसा खाली खाली या. भाऊ खाली. आलेल्या सर्व मान्यवरांचे व सर्व पाहुण्यांचे